अपघात नव्हे केला होता त्यांचा घात. अपघात नव्हे केला होता त्यांचा घात आणि पडले एका परिवारातील खून साथ. ते का आणि कसे तर चला बघू. पण त्याआधी आपण या चॅनेलला सबस्क्राईब नसे केले तर करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा. दिनांक 18 जानेवारी 2023चा तो दिवस होता. यवत पोलीस स्टेशनच्या फोनची रिंग वाजली आणि त्यांना एक माहिती मिळाली. ती अशी होती की भीमा नदीच्या पात्रात एका महिलेचा मृतदेह तरंगत आहे आणि त्यानुसार यवत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तो मृतदेह ताब्यात घेतला आणि याविषयी आणखी काही हाती लागते का याचा शोध घेण्यासाठी ते धडपडू लागले आणि त्यांना जे काही मिळाले ते पाहून त्यांना धक्काच बसला. दिनांक 18 जानेवारी ते 22 जानेवारी या 5 दिवसाच्या कालावधीमध्ये एकूण 7 मृतदेह त्यांना मिळाले होते. एका पाठोपाठ 7 मृतदेह पाण्यामध्ये मिळाल्याने संपूर्ण पुणे ग्रामीण पोलीस दल हादरले होते. हे मृतदेह कोणाचे आहेत, कोणत्या गावचे आहेत याचा शोध घेणे पोलिसांचे पहिले आव्हान होते. त्यानुसार त्यांनी तपासाची गती वाढवली. सुरुवातीला सापडलेल्या महिलेच्या कपड्यामध्ये मोबाईल व एका दुकानातून सोने खरेदीची पावती मिळाली होती. त्या पावतीवर राणी फुलवरे असे नाव होते. त्या दृष्टीने मृतदेहाची ओळख पटण्यासाठी राणी फुलवरे यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यास सुरुवात झाली आणि या एका मिळालेल्या सुरागावरून पोलिसांनी त्या 7ही मृतदेहांची ओळख पटवली. त्या 7 मृतदेहांमध्ये 2 पुरुष प्रौढ व्यक्ती, 2 प्रौढ महिला आणि 3 चिमुकल्यांचा सहभाग होता. या घटनेमुळे महाराष्ट्रासह पुरा देश हादरून गेला होता. प्रथम दर्शनी पोलिसांना असे वाटले की हा अपघात असावा, पण जसजसे त्यांनी मयत झालेल्या कुटुंबाविषयी माहिती काढली तेव्हा त्यांना एक एक नवनवीन धागे मिळू लागले. आता मयताची ओळख पटली होती. ते सर्व बीड जिल्ह्यातील होते. त्यामध्ये मोहन पवार वय वर्ष 45, संगीता मोहन पवार वय 40, त्यांची मुलगी राणी फुलवरे वय 24, तिचा नवरा श्याम फुलवरे वय 28 आणि त्यांची 3 मुले रितेश वय 7, छोटू वय 5 आणि कृष्णा वय 3 यांचा समावेश होता. पोलिसांनी सर्वप्रथम मोहन पवार आणि श्याम फुलवरे यांचा बॅकग्राऊंड शोधण्यास सुरुवात केली. त्यांचे कुणाशी वैर होते का हे शोधण्यास पोलिसांनी सुरुवात केली. हे 7 जणांचे हत्याकांड कुणी केले असावे असा मोठा प्रश्न पोलिसांना पडला होता. ते पुरते गोंधळून गेले होते कारण या मैतांमध्ये 3 निरागस आणि मासूम मुलांचा समावेश होता. त्यांची कोण का हत्या करेल असा सवाल पोलिसांना पडला होता आणि त्यांनी आपले मन कठोर करत तपासाला गती दिली. काही दिवसानंतर पोलिसांना एक खबर मिळाली की मयत झालेल्या मोहन पवार याच्या मुलाने एका गावातील बाई पळवून नेली होती. त्यामुळे हा प्रकार झाला आहे का याचा पोलिसांनी शोध सुरू केला, पण त्यांच्या हाताला काही लागले नाही. अनैतिक संबंधातून इतके खून होणे शक्यते पलीकडे होते. दरम्यान पोलिसांना आणखी एक खबर लागली, ती म्हणजे मोहन पवारचा त्याच्याच नात्यातील अशोक पवार यांचा मागील 4 महिन्यांपासून वादविवाद सुरू आहे. हा वाद पेटला होता, त्यामुळे वाद धुमसत राहिला होता. त्या लोकांनीच बदला घेण्यासाठी या 7 लोकांना मारून टाकले असावे असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. त्यानुसार त्यांनी अशोक पवार याला चौकशी करण्यासाठी उचलले. त्याबरोबरच अशोक पवार याच्यासह त्याचे 3 भाऊ श्याम पवार वय 35, शंकर पवार वय 37, प्रकाश पवार वय 24 आणि त्यांची बहीण कांताबाई जाधव वय 45 हे सर्व अहमदनगर जिल्ह्यातील होते. त्यांना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता ते सुरुवातीला काहीच बोलले नाहीत. मात्र त्यांना पोलिसी खाक्यात दाखविल्यानंतर त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी आपल्या क्रूर कर्माची सर्व हकीकत सांगण्यास सुरुवात केली आणि या गुन्ह्याचे रहस्य उघडण्यास सुरुवात झाली. अशोक कल्याण पवार वय 39 हा अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. पारनेर तालुक्यातील निगोज गावाच्या ढवळेमाळा येथे तो मोलमजुरी करून परिवाराचा सांभाळ करतो. त्याच्या सोबत पत्नी फुलाबाई, मुलगी शीतल, मुलगा लखन असे राहत होते. तर त्यांचा मोठा मुलगा धनंजय काहीतरी कामधंदा शोधत होता. सुमारे 4 महिन्यांपूर्वी धनंजय हा अनिल मोहन पवार व सुरेश जगताप यांच्या सोबत पुण्याला MIDC मध्ये काम पाहण्यासाठी जातो असे सांगून निघून गेला होता. मोहन परिवार आणि त्यांचा परिवार बीड जिल्ह्यातील खामगाव मध्ये राहत होता. अशोक आणि मोहन यांच्यात नातेसंबंध आहेत. ते दोघे एकाच भावकीतील आहेत. हे परिवार भटकंती करून गावोगावी मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करत होते. पण आता नवी पिढी पारंपरिक जोखडात न राहता नव्या जगाबरोबर काहीतरी नोकरी व्यवसाय करण्याच्या उद्देशाने धडपडत होती. मयत झालेल्या मोहन पवारची मुले अनिल आणि राहुल पुण्यात नोकरी करत होते. त्यामुळे अशोक पवारचा मुलगा धनंजय हाही पुण्यात काहीतरी काम मिळेल या विचाराने अनिल बरोबर पुण्याला गेला. पण दुसऱ्या दिवशी अनिल हा एकटाच घरी परतला. अनिल बरोबर आपला मुलगा धनंजय हा कसा काय आला नाही याची काळजी
काळजी वडील अशोक यांना वाटू लागली। त्यामुळे त्याने आणि त्यांचा भाऊ श्याम या दोघांनी अनिल याची भेट घेतली। त्यांनी अनिलला विचारले, आमचा धनंजय तुझ्याबरोबर आला होता, मग तू परत आलास तर तो कुठे आहे? त्यावेळी अनिलने कानावर हात ठेवले। त्याने सांगितले की मी त्याच्याबरोबर गेलो नव्हतो, मी कांदे भरायला गेलो होतो। हे ऐकून धनंजयचा वडील अशोक बुचकळ्यात पडला। आपला मुलगा धनंजय हा अनिल बरोबर जातो म्हणूनच बाहेर पडला होता, मग तो परत कसा आला नाही, तो कोठे गेला असेल या विचारात ते होते। ते धनंजयशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते, पण तो कुठे सापडत नव्हता। 3-4 दिवस धनंजय येण्याची वाट अशोकने पाहिली। मुलगा धनंजय घरी न आल्याने वडील अशोक व काका श्याम पवार यांनी गावामधील सरपंच सचिन वराळ यांची भेट घेतली। त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला। ते भटकंती करत आलेले लोक आपल्या गावात आले आहेत, अडचणीत सापडले आहेत, तर त्यांना मदत करावी या विचाराने सरपंच वराळ यांनी सूरज जगताप व अशोक पवार या दोघांना त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावून घेतले। त्यांच्याकडे विचारणा केली। जगतापला धनंजय विषयीचे एक सत्य माहित होते। तो ऑफिसमध्ये गेल्यावर त्याने आपले तोंड उघडले। त्याने सांगितले की धनंजयचा अपघात झाला आहे, त्यामुळे आम्ही तेथून पळून आलो आहोत। ही माहिती त्याच्याकडून समजल्यानंतर सरपंचांनी लोणीकंद पोलीस स्टेशनच्या ओळखीच्या कर्मचाऱ्याला फोन करून या अपघाताबाबत माहिती विचारली। त्यावर पोलिसांनी सांगितले की लोणीकंद जवळ हायवेवर अपघात झालेला आहे, यात एकाला पुणे येथील ससून हॉस्पिटल येथे नेलेले आहे, तुम्ही तिकडे जाऊन चौकशी करा। आपला मुलगा धनंजयचा अपघात झालेला आहे आणि तो दवाखान्यात आहे हे कळल्याने अशोक हवालदिल झाला। तो आणि त्याचा भाऊ श्याम व शंकर असे सगळेच जण पुण्याला दवाखान्यात गेले। त्यावेळी धनंजय हा उपचार घेत होता। तो निश्चित पडला होता, त्याची काहीच हालचाल होत नव्हती। मुलाची ही अवस्था पाहून अशोकच्या काळजात धस्स झाले। त्याने काकुळतीला येऊन डॉक्टरांना विचारले, डॉक्टर माझ्या पोराला काय झाले आहे? त्यावेळी डॉक्टरांनी सांगितले की अपघातात मार लागला असल्याने तो कोमात गेला आहे। हे ऐकून अशोकचे हातपाय गळाले। त्याला काही सुचेनासे झाले। आपला मुलगा जागा होईल आणि आपल्याला आवाज देईल या आशेने धनंजय तेथेच रात्रभर हॉस्पिटलमध्ये थांबून राहिला। पण दुर्दैवाने या रात्री 1 वाजण्याच्या सुमारास धनंजयची प्राणज्योत मालवली आणि अशोकची आपल्या मुलाविषयी जी आशा होती ती अखेर संपून गेली। धनंजय हा विवाहित होता। त्याची पत्नी गर्भवती असल्याने तिला तिच्या माहेरी पाठवले होते। ती बाळंत झाली, तिला मूल झाले आणि इकडे धनंजयचा अपघात झाला होता। हे मूल अवघे 4 दिवसांचे झाले होते। घरात आनंदाचे वातावरण होते, त्यातच धनंजयचा मृत्यू झाल्याने घरात जणू आभाळच कोसळले होते। धनंजयच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या पै पाहुण्यांना त्या मुलाकडे पाहून खूप वाईट वाटत होते। धनंजयच्या पत्नी व मुलाकडे पाहिले की अशोक, त्याचे 3 भाऊ व 1 बहीण या सर्वांना दुःख वाटत होते। त्यांच्या मनात अनेक विचार येत होते। आपल्या मुलाला आपण अनिल बरोबर पाठवलेच नसते तर बरे झाले असते असे त्यांना वाटत होते। तर काही वेळा धनंजयला अनिलनेच गाडीखाली ढकलून ठार मारल्याचा संशयही त्यांना येत होता। त्यातच धनंजय मयत झाल्यानंतर अनिल हा 1 महिना कुठेतरी पळून गेला होता। तो फोनही उचलत नव्हता, तो घरीही येत नव्हता। नंतर तर त्याने फोन बंदच ठेवला होता। तो असे का वागतो? तो आल्यापासून तोंड लपवून फिरतो, याचा अर्थ त्यानेच आपल्या मुलाचा घात केला आहे या संशयाला बळकटी मिळत होती। अनिल हा धनंजय सोबतच होता, तरी तो खोटं बोलत असल्यामुळे अशोक, त्याचे 3 भाऊ शंकर, श्याम, प्रकाश व बहीण कांताबाई या सर्वांचा अनिलवरच संशय वाढला होता। आपल्या मुलाचे जीवन संपवणाऱ्या अनिलला जगू द्यायचे नाही असा विचार त्यांच्या मनात आला। ते त्याला शोधत होते, पण तो काही त्यांच्या हाती लागला नाही। अनिलचा ठाव ठिकाणा शोधण्यासाठी अशोक पवारचे कुटुंब नाना तऱ्हेचे प्रयत्न करत होते। दुसरीकडे अनिलने आणखी एक कारनामा केला होता। त्याने दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी त्याच गावातील एक बाई पळवून नेली होती। ही घटना चीड आणणारी होती। त्याच्या या कारनाम्यामध्ये त्याचे वडील मोहन पवार, आई संगीता पवार, बहीण राणी पवार, तिचा नवरा श्याम फुलवरे हे मदत करत असल्याचा संशय अशोकच्या परिवाराला आला होता। अनिलने महिलेला पळवून नेले त्याच दिवशी म्हणजे दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या दरम्यान श्यामने भाऊ अशोक, प्रकाश, शंकर आणि बहीण कांताबाई, मुलगा लखन तसेच पॉकलॅन मशीनचा ड्रायव्हर पप्पू साहू यांना एकत्र बोलावून घेतले। ते सगळे गावामध्ये अशोक पवारच्या घराजवळ असलेल्या मोकळ्या जागेत भेटले। तेव्हा त्याने सर्वांना सांगितले की आपल्या धनंजयला मोहन पवारचा मुलगा अनिलने मारून टाकले आहे, त्यातून तो सही सलामत सुटला आहे, त्याचा काटा काढला पाहिजे। त्यासाठी आपल्याला आज संधी मिळाली आहे, कारण अनिलने आजच आपल्या समाजातील एक बाई पळवून नेली आहे, त्यामुळे तिच्या घरचे लोक चिडून आहेत। या संधीचा फायदा आपण घेऊया। आपण मोहनकडे जाऊ, त्याला सांगू की तुझ्या मुलाने बाई पळून नेल्याने तिच्या घरचे लोक चिडले आहेत, ते तुम्हाला मारायला येणार आहेत, त्यामुळे तुम्ही आमच्या घरी थांबा। नंतर
आपण सगळे मिळून आपल्या गावी निघून जाऊ. ते आपल्या बरोबर याला तयार झाले की पुढचे काय करायचे ते ठरवू. हा प्लॅन ठरल्यानंतर ते आपापल्या घरी निघून गेले. त्यानंतर अशोक, श्याम, प्रकाश हे तिघेजण मोहनच्या घरी गेले. त्यांनी मोहन पवार यास सांगितले की अनिलने गावामधील बाई पळून नेल्याने ती माणसे आज तुम्हाला मारायला येणार आहेत. तुम्ही आमच्या घरी थांबा. हे सगळे आपले पाहुणेच आहेत आणि आपल्याला मदत करत आहेत. या विचाराने मोहनने होकार दिला. आता मोहन पवारच्या सगळ्या परिवाराला त्यांनी अशोकच्या घरी आणले. त्यानंतर मोहनने आपली मुलगी राणी व जावई नवरा यांना फोन केला. त्यांना सांगितले की तुम्ही तुमची खोप मोडा, सगळे सामान बांधा, आपण आजच खामगावला जाऊ. येथे आपल्या लोकांच्या जात पंचायतीमध्ये सगळा विषय मिटवू. तेही तयार झाले. त्यानंतर अशोकचा भाऊ श्याम व त्याच्या पॉकलॅनचा ड्रायव्हर पप्पू साहू हे रात्री घराबाहेर पडले. रात्री 11ची वेळ झाली असेल. ते दोघे नवनाथ घुले यांच्याकडे गेले. डिझेल आणण्यासाठी पिकअप गाडी पाहिजे असे सांगून त्यांची पिकअप गाडी घेऊन ते परत आले. त्यावेळी त्या पिकअप मध्ये अशोक पवार, त्याचे भाऊ प्रकाश, श्याम, शंकर, मुलगा लखन, बहीण कांताबाई, ड्रायव्हर पप्पू यांच्या सोबत मोहन पवार, त्यांची पत्नी संगीता पवार, मुलगी राणी फुलावरे, जावई श्याम आणि त्यांची 3 मुले तसेच त्यांच्या घरगुती सामान असे सगळे दाटी वाटीने भरले होते. न्याय निवाडा करण्यासाठी जायचे आहे असे म्हणून सगळे गेवराई येथे जाण्यासाठी पिकअप मध्ये बसले. गाडी श्याम चालवत होता. त्यांच्या शेजारी मुलगा लखन तर पाठीमागे प्रकाश, शंकर, पप्पू साहू, कांताबाई, मोहन, संगीता, त्यांचा जावई आणि 3 मुले बसली होती. त्यांचे घर संसाराचे सामानही होते. मोहन आणि त्याचा परिवार गावी जाऊन जात पंचायती समोर विषय मांडण्याच्या विचारात होते. पण त्यांना घेऊन जाणारे वेगळ्याच विचारात आहेत याची त्यांना जाणीवच नव्हती. त्यांना गावी जाण्याच्या बहाण्याने घेऊन जाणारे त्यांना गावी नाही तर थेट यमलोकातच पाठवण्याच्या तयारीने आले होते. ते सर्व निघोजवरून शिरूर चौफुल्ला मार्गे येत असताना गाडीत मोहन पवार, त्याची पत्नी संगीता, जावई श्याम, मुलगी राणी असे झोपलेले होते. श्यामने पिकअप एका खेडेगावाजवळ कच्चा रोड बघून थांबवली. निर्जन स्थळी अशोक व लखन गाडीतून उतरून पाठीमागच्या बाजूस गेले. पाठीमागे सगळे शांतपणे झोपले होते. ही संधी साधत हाताला लगेच लागणाऱ्या संगीताचा त्या नराधमाने गळा दाबला. ती खडबडून जागी झाली. ती किंकाळी फोडली. इतरांना जाग येण्याआधीच त्यांनी डाव साधला होता. अशोकने राणीचा गळा दाबला तर प्रकाशने श्यामचा गळा दाबला तर मोहनला शंकरने धरले आणि त्याचा गळा दाबला. गाडीत एकच झटापट सुरू झाली होती. मारणारे आणि मरणारे दोघेही एकमेकांशी झटापटा करत होते. मृत्यूचे व कुकर्माचे भयानक वातावरण तयार झाले होते. शंकरने मोहनच्या नरड्यावर पाय दिला होता. यावेळी सर्वांचे पाय धरण्यास कांताबाई, पप्पू साहू व लखन मदत करत होते. काही वेळात झटापट थांबली. जीव वाचवण्यासाठी धडपडणारे शांत होऊन पडले. ते ठार झाले होते. पण या गोंधळाने जागी झालेली मुले मोठमोठ्याने रडू लागली होती. त्यावेळी शंकरने मोठा मुलगा रितेश व दुसरा मुलगा छोटू यांच्या डोक्यात दांडके मारले. त्या मुलांचेही हातपाय धरायला कांताबाई, पप्पू साहू यांनी मदत केली. राणीचा मुलगा रडत असताना त्याला त्यांनी दम देऊन शांत केले. त्यानंतर सर्व मृतदेह पिकअप मध्ये घेऊन पारगाव तालुका दौंड येथील भीमा नदीच्या पुलावर आले. या सर्वांचे मृतदेह पाण्यात फेकून दिले तर ते वाहून जातील, लांब कुठेतरी पोलिसांच्या हाती लागतील असा त्यांचा कयास होता. या विचाराने त्यांनी ते सर्व नदीच्या पाण्यात फेकले. श्याम पवार याने श्याम फुलवरेचा लहान मुलगा कृष्णा याला पिकअप मधून प्रकाश याच्या जवळ दिले होते. याला तरी जिवंत ठेवून काय करायचे, असली औलाद मेलेलीच बरी असे म्हणत प्रकाशने त्या जिवंत मुलाला पुलावरून पाण्यात फेकून दिले. ते लहान मूल गटांगाळ्या खात बुडून मरणार हे सांगण्याची गरज नव्हती. आता बदला पूर्ण झाला होता. धनंजयला मारणाऱ्याचा सगळा परिवार संपला. या असुरी आनंदात ते निघून गेले. काहीही झाले नसल्याचा आव आणत ते फिरत होते. पण दुसऱ्या दिवशी एक मृतदेह तरंगू लागला तर एका पाठोपाठ 5 दिवसात 7ही मृतदेह पाण्यावर आले. 7 मृतदेह आल्याने चर्चेला ऊत आला. पोलिसांनी अशोक पवार याच्या तोंडातून हा कबुलीनामा ऐकताच त्यांना धक्का बसला. कारण अशोक पवार याने आपल्या पुत्रप्रेमासाठी क्रूरतेचा कळस गाठला होता. त्याने त्या निष्पाप 3 मुलांचाही जीव घेतला होता. हे ऐकून पोलीसही थक्क झाले होते. मोहन पवारला आपल्या मुलाची शिक्षा मिळाली होती. त्याचा संपूर्ण परिवार काही चुकी नसतानाही यमसदनी गेला होता. आणि तिकडे मोहनचा मुलगा अनिल हा मात्र अजून बेपत्ता आहे. त्या नालायक माणसाला याविषयी काही पडलेले नाही असे दिसत आहे. खेर आता आपणच सांगा, या घटनेत नेमके काय चुकले आणि काय झाले असता हा कुकर्माचा प्रकार घडला नसता. आपले मत कमेंट बॉक्स मध्ये नोंद करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि हो, सतत सावधान रहा. धन्यवाद.